शरीरात आयरनचं प्रमाण कमी असेल तर डॉक्टर नेहमीच काही ठराविक फळभाज्या आणि सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग चिकन कलेजी किंवा मटन कलेजी सुद्धा खाण्यासाठी सांगतात. कारण मटन किंवा चिकनपेक्षा कलेजीमध्ये जास्त प्रमाणात लोह असतं आणि त्याचीच आपल्या शरीराला गरज असते. तर आज आपण मटन कलेजी मसाला बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने. पाव किलो मटण कलेजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि कलेजीला लावून घ्यायचं. त्यानंतर 5 ते 10 मिनिटसाठी मॅरिनेट करून घ्यायचं. कढईमध्ये तेल घालायचं. इथे मी राईचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. तेल गरम झालं की त्यात 1 छोटा चमचा जिरे घालायचं. जिरे चांगली फ्राय झाली की मग एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून तोही फ्राय करून घ्यायचा. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मी करून घेतलेली आहे, ती यात घालायची आणि छान परतून घ्यायचं. कांदा छान लालसर करून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायची. हळद आपण कलेजीला सुद्धा लावून घेतलेली आहे. मीठ कमी वाटतंय म्हणून मी मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता ही कलेजी अशीच बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटसाठी चांगली परतून घ्यायची. त्यानंतर थोडी काळी मिरी पावडर घालायची आणि झाकण देऊन वाफेवरच ही अर्धवट शिजवून घ्यायची. अधूनमधून चेक करायचं मसाले लागत तर नाहीये ना. 5 ते 6 मिनिट नंतर कलेजीला पाणी सुटलेलं आहे. त्यातच आता आपल्याला घालायचं आहे टोमॅटो 1 मोठा बारीक चिरलेला, 5 ते 6 पुदिन्याची पानं तोडून घातलेत. आता ह्या पाण्यावरच आपल्याला कलेजी झाकण देऊन शिजवायची आहे. पण ह्यातलं जर पाणी आटलं तर ह्यात तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे, कारण कलेजी शिजायला खूप जास्त वेळ जातो आणि जर त्यात पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मसाला खाली लागू शकतो. त्यामुळे अधूनमधून गरज वाटली तर गरम पाणी घालून ही कलेजी व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायची. कलेजी मसाला छान तयार झालेला आहे. शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाकरी, चपाती किंवा राईस सोबत खाण्यासाठीही तयार आहे.